पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता तू काय बी कर, तू तिच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीस। अरे ही मुक्ता देवीनं फुरसतीनं घडवलेली सुंदर मूर्तच आहे। का ग, काय झालं? डोळ्यात पाणी का? ती वाटलं नव्हता हा दिस येईल। कळायला लागल्यापासून फक्त अडचणी संकटच पाहत आले। जे वाटेला येईल ती भूक स्वीकारत राहिली। कधीच कधीच कशाची ना हाऊस कसला हट्ट केला मी। खरंच कधीच वाटलं नव्हतं हा दिस पण येईल। एवढं प्रेम करणारी, कौतुक करणारी, जीव वाळून टाकणारी माणसं मला माझ्या आयुष्यात भेटतील असं कधीच वाटलं नव्हतं। माया नंदा मी छान दिसायला पाहिजे म्हणून एवढं धडपड करते। सासू सासऱ्यांनी कौतुकाने घेतलेली साडी माझ्या अंगावर असं कधी वाटलं नव्हतं। आज माझं लय मोठं सपान पूर्ण होते। अगं आज नगरकर घराण्याचं खानदानी दागिनं तुझ्या अंगावर असतील आणि एकदा का तू सून म्हणून या घरात आलीस ना की या घरची समधी स्वप्न पुरी होतील बघ। आपल्या भारतीय लोकांमध्ये ना परंपराच आहे, लग्न म्हटलं की डोळ्यात पाणी आलंच। हा आणि आता बायकांना अश्रू पुसण्यासाठी रुमाल नाही टॉवेलच घेऊन फिरण्याची गरज असते। काय गायत्री आणि म्हणतात ना, ज्याच्यासाठी डोळ्यात पाणी त्याच्यावर जीवापाड प्रेम। अगं असं गणितच असतं। बस 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 रिलॅक्स बस। तुम्ही हे काय करताय? तुम्ही पायाजवळ का बसलाय? तुम्ही वर बसा आधी। मुक्ता या चपला घालून बघ, ह्यातली जी आवडेल ना ती आपण बाजूला ठेवू। ती कशी वाटते? नको नको मी पाहते ना। मुक्ता मी बघतो। हे आणि तुम्ही पण सांगा तुम्हाला कोणती आवडते। हा मी एक एक ट्राय करून दाखवतो तुम्हाला। नाही नाही खरंच नको। दादा काय झालं? ही बघ हा पोरगा काय करतोय? काय बाईच्या पायात चप्पल घालतोय? नगरकर घराण्याच्या सगळ्या सीमा पार केल्या त्याने। दादा तू प्लीज शांत हो। कसा शांत हो मी? हा चपला घालतो उद्या बाईचे पाय दाबून देईल। संताप संताप होतोय माझा। आणि या मूर्ख मुलीला कळत नाही ती खुशाल दाबून घेते बसून। हा उद्या आणखीन काय काय करेल दादा? असं वाटतं ना हंटरनी फोडून काढावं याला। दादा 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 प्लीज 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 दादा थोडी कळ काढ असून। हा तू एक काम करतो का, तू इथनं जा बघू। हा तू जा। जर हे बघत उभा राहिलो ना माझ्या अंगाची राख राख होईल। सारंग थांब। अरे काय करतोय हे? आणि काय ग वहिनी, तू तुझ्या नवऱ्याला स्वतःच्या पायात चपला घालायला लावतीयस?
ह्यात तुला काहीच चुकीचं वाटत नाहीये? अहो नाही, मी त्यांना यात काय चूक आहे ग? हा नाहीतरी पिढ्यान पिढ्या बाया पुरुषांच्या पायाजवळच बसतात. त्यांचं पाय चेपून द्या, बुटाला पॉलिश करा, त्यांच्या पायात चपला सरकवा. सारंग तिची सेवा करतोय या नजरेनं बघू नकस. त्याचं प्रेम आहे, त्याचा खरेपणा आहे, त्यासाठी हे समज तिच्यासाठी करतोय त्यो. त्याचं कौतिक आहे त्याला. ए मुक्ता, सारंग त्यो खुशीनं करतोय, हौसेनं करतोय. तू न ग वाईट वाटून घेऊस. अहो आजी पण मुक्ता, आजी काय म्हणाली ऐकलंयस ना? मला करू दे. मी करते. आपण अजून एक ट्राय करू. दादा दादा तू शांत हो, त्रास करून घेऊ नको बघू. अगं कसा शांत हो मी? हा मुलगा त्या पोरीच्या पायाला हात लावतो. अगं त्या पोरीने पायाखाली त्याचं पुरुषत्व तुडवून टाकलंय. दादा हे बघ तू ना सगळ्याच प्लॅनचा खेळ खंडोबा करून टाकशील प्लीज, म्हणून सांगते शांत हो. हे बघ तुझं जेवणाचं ताट आणलंय, तू बस बघ. तू आधी तू बस, तू शांत हो आणि जेवून घे. हे बघ दादा, आपल्या प्लॅनच्या मध्ये फक्त एक रात्र जायची बाकी आहे. मग मुक्ता हळदीसाठी तिच्या घरी जाईल आणि ती लग्नासाठी परत येईल, पण आपल्या घरी पोचणारच नाही. तेव्हा सगळं तुझ्या मनासारखं होईल. अगं ते होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत ह्याचं काय करू? ही नाचाची प्रॅक्टिस सहन होत नाही मला आता. वाटते त्या गाण्यावरती दंगाणला चालू तिथे. उद्या ती म्हातारी येईल आणि तमाशात त्याच्या लावण्या नाचेल. मला नाता हे सहन होत नाही. दादा, पार्टीची सगळी तयारी झाली आहे. हो, ठरल्याप्रमाणे पहिला साखरपुडा होईल, नंतर मग नाच गाण्याचा कार्यक्रम. अरे नाच गाण्याबद्दल माझ्या समोर बोलू नका. मला असं आडवा झोपवा आणि सर्वांनी माझ्या अंगावरती नाचा, म्हणजे समाधान होईल तुमचं. सॉरी दाजी. कुठल्याही परिस्थितीमध्ये मला मुक्ता संपलेली बघायची आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये. माझ्या पोराला पायामध्ये चप्पल घालायला लावते ही बाई. अहो या 2 साड्या मागवल्या होत्या, त्या द्यायला आलो होतो. नाही, काहीतरी चूक होते दादा. 2 साड्या मागवल्या असतील, पण सेम सेम कशा असतील ना? माहित नाही, पण ह्या 2 साड्या द्यायला सांगितल्यात. नाही, मला तर हे 2 सेम सेम साड्या? हो, आम्ही तर एकच मागवली होती. माहित नाही, पण ह्याच 2 द्यायला सांगितल्यात. काय झोपेत काम करता काय? आम्हाला कुठे जुळ्या मुली आहेत किंवा त्यांची लग्नही नाही आहेत. आम्ही कशाला मागवणार 2 साड्या? बहिणी, ही एक साडी आहे ना, तू मुक्ताला गावाला पाठवून दे. आणि मी ही साडी दुकानात पाठवून देते. आणि तू ह्या कामात लक्ष घालू नकोस. मी तुला काय सांगितलंय, आता काम बंद, थोडीशीच कामं करायची. ही कामं करायला आम्ही आहोत ना. मी आहे. हा आठवलं मला, मालकाने ह्या 2 सेम साड्या द्यायला. आता बोल. आठवलं मला, मालकाने ह्या 2 सेम साड्या द्यायला सांगितल्या. किंवा माझीच काहीतरी ऐकण्यात चूक झाली असेल. द्या, सॉरी, त्या साड्या परत द्या, परत घेऊन जातो. परत नाही. चूक तुझी नाही झाली बाळा, चूक आमचीच झाली. पण तुम्ही तर आता खवळत होता माझ्यावर. खवळत होते कारण तू, अरे चूक केली तर खवळणारच ना मी. तुम्ही तर आता म्हणाला चूक नाहीये माझी. अरे तुझ्या मालकाने या 2 सेम साड्या इथे द्यायला सांगितल्या, बरोबर? बरोबर. पण कोणाच्या हातात द्यायला सांगितल्या ते नाही सांगितलं, बरोबर? बरोबर. बरोबर काय? ही चूक आहे. या साड्या तुला अंबिका ताईला द्यायच्या होत्या. द्या त्या साड्या, मी अंबिका ताईंच्या हातात देतो. दे. मी कोण आहे? तुम्ही मोलकरी नसाव्यात. हा म्हणजे या घरातल्या बायका सगळ्या झगामगाने मला बघा अशा साड्या नेसतात, पण मी साधी साडी म्हणून ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे की अंबिका मी आहे. आणि अंबिका कॉलेजमध्ये असताना बॉक्सर होती. एका बुक्कीत पोरांचे 32 दात आत घालायची. बरं झालं, बऱ्याच गॅप नंतर तू सापडलास. कुठे गेला? पिशवीत नाही, पिशवीत कसं असेल? गायब.
आर्या, आता ही साडी आर्या नेसून मंडपात येणार. वाह, अहो मोठी आहे, तुम्ही झोपा, मी फक्त पाय दाबून देते. अग नको, खरंच नको, तू पण दमली असेल ना, राहू दे. अहो नको, मला सवय आहे. माझ्या आईचे मी रोज पाय दाबून देते, काय नाही होत. अगं किती दिवसांनी बघते तुम्हाला, डोळं भरून बघून तरी द्या. मोठी आहे, आज तरी मिठी माग द्या. कसल्या वेळा विचारामध्ये घडून गेलेस? मुक्ता ज्या दिवशी आपल्या घरात आले तेव्हापासून आतापर्यंत असे अनेक क्षण असे डोळ्यासमोर झरकन सरकून गेले. गुणी मुलगी मिळाली नाही सारंगला आपल्या. आता थोडेच दिवस शिल्लक आहेत. आज हळदीसाठी तिच्या माहेरी जाईल आणि लग्नासाठी परत येईल. सगळे विधी पार पडले की या घरची सून म्हणून या घरात येईल. हे सगळं ना तुमच्यामुळे होतंय. तुमचं एवढं कौतुक वाटतं माहिती मला. कौतुक कसलं त्याच्यात? आयुष्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की जे अशक्य वाटतं तेही आपल्याला स्वीकारावं लागतं. फक्त ते शांतपणे स्वीकारता आलं पाहिजे. आता उद्या तुझ्याही आयुष्यामध्ये एखादी गोष्ट अशी घडू शकते, अशी एखादी परिस्थिती निर्माण होऊ शकते की तुला ती शांतपणे स्वीकारता आली पाहिजे. बरोबर आहे तुमचं. आहे ही साडी हातामध्ये आली आणि सगळं विसरून गेले. मला काय सांगायचं होतं तुम्हाला, भाऊजींनी यादी तयार करून ठेवली, म्हणजे आपल्याकडे पाहुणे येणार आहेत ना त्या सगळ्यांची. खरं सांगू का, मी आपल्या कुठल्याही नातेवाईकांना बोलवायचं नाही असं ठरवलंय. का? मी विचार केला, आपल्या सगळ्या नातेवाईकांना आपण बोलवायचं. एक तर आपले सगळे नातेवाईक खूप श्रीमंत आहेत, जमीनदार आहेत, कारखानदार आहेत. ते इथे येणार, मग त्या पार्टीमध्ये मुक्ताला बघणार. आपण जेवढं ते पचवलंय तेवढं ते पचवू शकणार नाहीत की एका गरीब मुलीशी आपल्या मुलाचं लग्न झालंय. मग ते काहीतरी टोमणे मारणार, काहीतरी टोचून बोलणार, तिचा अपमान करणार. ह्या सगळ्याचं तिला खूप दुःख होणार. त्या पार्टीत ती रडणार, मग सगळ्या रंगाचा बेरंग होणार. मग हे सगळं होण्यापेक्षा हे सगळं आपण टाळता आलं तर, म्हणजे नातेवाईकांना बोलवायचंच नाही की प्रश्नच येणार नाही. बरोबर आहे तुमचं. घरात इतकं सुरेख आणि छान वातावरण आहे, कुठल्या गोष्टीने त्याच्यावर विरजण नको पडायला. आणि घरातल्या माणसांच्या आनंदासाठी मी कशावरही पाणी सोडायला तयार आहे. राहू देते आज आले. मी तेच म्हणतोय वैजयंती, आपल्या लोकांच्या सुखासाठी मी कोणालाही मोडायला, चिरडायला, सोडायला, मारायला तयार आहे. मुक्ता वहिनीचं सगळं आवरून झालंय, ती पार्टीसाठी रेडी आहे. आणि ती खूप म्हणजे खूप गोड दिसते. आम्ही दोघींनी ना तिला खूप मदत केली आहे. आता आम्हाला पण आमचं आवरायचंय. आम्हाला ना आमचे डान्स पण बसवायचे. आमचे परफॉर्मन्स ना सर्वात भारी असणार आहे. मामा, तुला आमचा डान्स ना खूप आवडेल. तुझ्या डॉक्टरना दाखवणार, जो काही खर्च होईल तो मी करीन. काय झालं मम्मा, तुला काही होतंय का?
नाही तुझ्या आईला काही होत नाही, पण तिला जे झालंय त्याला काहीतरी होतंय, त्याच्यावर उपचार करायला सांगते. चला सगळी कामं मार्गी लागली आहेत. आता आपण पार्टीसाठी जवळजवळ ते हेच आहोत, म्हणजे असे रेडीच आहोत. हा फक्त एक महत्वाचं काम राहिले. काय? अगं ते हे काढायचे राहिली. काय हे ग ते भजी? भजी नाही ग, ती नाही का अशी काढतात, त्यात रंग असतात. चित्र नाही ग ते. हा ते तुम्ही मुली आणि बायका नाही का देवा पुढं, तुळशी पुढं किंवा दारा पुढं काढता रांगोळी. हा रांगोळी, बरोबर. रांगोळी काढायची राहिली फक्त. अरे काढायला पाहिजे ना, पाहुणे येतील, स्वागताला रांगोळी पाहिजे. हो चालेल, मी आणि जया काढतो. हा काढा काढा. दादा तुला सुद्धा पार्टीची अशी खूप उत्सुकता लागली असेल ना? हो हो, तुझ्या एवढीच. याला घेऊन जा तिच्या सोबत. कुठं जायचंय? भाऊ तू एक काम कर, दारात पाहुणे येतील ना आता, तू त्यांच्या स्वागतासाठी तिथे उभा राहा. हा? हो हो, म्हणजे स्वागताला उभं राहणारच ना मी पाहुण्यांच्या. अरे घरातलं पहिलं लग्न आहे, केवढं आनंदाचं वातावरण आहे, मी उभं राहणार स्वागताला. हो तर सारंगचं एकदा झालं की मुलींच्या लग्नाचं पण पाहावं लागेल ना दादा. त्यानंतर आमच्या रेणुकाचा नंबर. दादा माझ्या बघण्यात एक चांगलं स्थळ आहे. नाही काय गरज नाही, मी पाहून ठेवलेलं आहे. हा? वेद नाव आहे त्या मुलाचं. वा 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 वा, म्हणजे आता अजून एक डान्स बसवावा लागणार. वेद छान नाव आहे ना? वही लागली. तू लवकर आधी इकडे ये. तू मला सांग आर्या काय बोलत होती माझ्याबद्दल? त्या कौतुक ऐकताना तुझा चेहरा किती खुलतो ग. हे सगळ्या बायकांचंच तसं असतं. नवीन साडी आणि कौतुक कुठल्या बाईला नको असतं मला सांग. परत ते जाऊ दे, तू सांग ना ती काय बोलत होती. अगं तू तिला साडी पाठवलीस ना म्हणून ती खूप खुश होती. ती म्हणाली की अंबिका आत्या खरंच खूप हुशार आहे आणि तुझ्यामुळे आता तिच्या आयुष्यात सारंग परत येईल असा विश्वास बसायला लागला असं म्हणत होती. हो का? अगं पण एक सॉलिड गडबड झाली होती. काय? त्या दोन्ही सेम साड्या ना तुझ्या आईच्या हातात पडल्या होत्या. बापरे. नशीब मी ऐन वेळेला तिथे पोचले. मी बघितलं आणि मी तिला म्हटलं अगं वहिनी या दोन्ही सेम साड्या बहुतेक दुकानातून चुकून दुसरी साडी आली असेल, मी दुकानदाराला परत करते. म्हणून ती साडी घेतली आणि आर्याकडे पाठवून दिली. वा, मी म्हणाले ना तू खरंच कमालच गा त्या. हॉलिवूड थीम लग्न काय, घुंगट आणि पालखी काय, सगळं कसं व्यवस्थित जुळवून आणलंय. कोणाला डाऊट पण नाही आलाय. मस्त. डाऊट आहे, डाऊट. ती म्हातारी आहे ना, तिची बारीक नजर असते माझ्यावर. नुसती मारक्या म्हशीसारखी बघत असते माझ्याकडे. नाही यू डोंट वरी ॲट ऑल. मी तिला सोडणार नाही, बरोबर जागेवर आणते बघ. अगं पण आत्या आपल्या पार्टीत त्या मुक्ताच्या घरातली माणसं आली तर कशी आहे ती? सो एम्बॅरसिंग. नाही यू डोंट वरी. अजिबात तसं काही होणार नाही. दादा सगळं मॅनेज करेल. तो कोणाचं मनही दुखवणार नाही आणि त्यांना इथे येऊ पण देणार नाही. नेताळी. शेठ नमस्कार शेठ. नाही लय दिवसांनी आठवण काढली गरीबाची. काय म्हणतो मग त्याचा संसार? तो संपवायचा आहे म्हणून फोन केलाय. अर जीवाला आनंद होईल असं काहीतरी सांगताय शेठ. सारंग आणि मुक्ताचं लग्न लावून देतोय. अर लय बेकार पिला नाही. पण बोला पुढे काहीतरी झाक भारी असणार आहे. हा काही नाही, उद्या सारंगला हळद लागली की ती ओली हळद आणि मुक्ताला घेऊन माझा एक माणूस तिच्या घरी पोचेल. तिथून पुढे तुझं काम सुरू. काय काम करायचंय नीट ऐक.
जसं तुम्ही म्हणाले तसंच होणार शेठ. माव बोलणं मोठं होऊ द्या साठ लोट. मी पण अंगाला हळद लावून घेतो. झालं लग्न भक्तीशी तर झालं. ठेवतो शेठ. घंटा शेठ हळद लावून तयार राहा. तुला तुला तू झाला तो काजू काजूच मिळाला.